साईबाबांच्या मंदिरात हार फुल नेण्यास परवानगी, फुल उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। साईबाबा संस्थानने साई भक्तांना मंदिरात हार आणि फुले नेण्यास परवानगी दिल्याने राहता तालुका आणि शिर्डी परिसरातील फुल उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। काही दिवसांपूर्वी भारत-पाक तणाव आणि साईबाबा संस्थानला मिळालेल्या धमकीच्या ईमेलच्या पार्श्वभूमीवर हार, फुले आणि प्रसाद नेण्यास बंदी घालण्यात आली होती। या बंदीमुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता। आता हार आणि फुले नेण्यास परवानगी मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। शिर्डी येथील साईबाबा समाधी मंदिरात 10 मे 2025 रोजी भारत-पाक तणाव आणि साईबाबा संस्थानला मिळालेल्या धमकीच्या ईमेलच्या पार्श्वभूमीवर हार, फुले आणि प्रसाद नेण्यास तात्पुरती बंदी घालण्यात आली होती। या बंदीमुळे मंदिरात स्वच्छता आणि सुरक्षितता राखण्याचा उद्देश होता, परंतु याचा फुल उत्पादक शेतकऱ्यांवर आणि स्थानिक व्यावसायिकांवर गंभीर आर्थिक परिणाम झाला। राहता तालुक्यातील अनेक शेतकरी फुल शेतीवर अवलंबून असून त्यांचा प्रपंच साईबाबा मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या फुल आणि हार खरेदीवर चालतो। बंदीमुळे फुलांचे दर कोसळले आणि शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले। यापूर्वीही कोविड महामारीच्या काळात अशीच बंदी 4 वर्षे कायम होती, ज्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते।